वासंतिक कार्यक्रम. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या वासंतिक कार्यक्रमात असे छंद असे उपक्रम या मालिकेत तुम्ही भेटणार आहात जागतिक कीर्तीचे कापूस शिल्पकार श्रीयुत अनंत नारायण खैरनार यांना. त्यांच्याशी बातचीत करतायत स्मिता दीक्षित. नमस्ते दोस्तांनो, कापसाचे उपयोग कोणते असं मी विचारलं तर आधी तुम्ही पटकन शाळेत जे शिकलात ते उपयोग सांगाल. मी पुन्हा विचारलं तर म्हणाल परीक्षा झाली आहे, निकालही लागलाय, जाऊ दे ना, कशाला उगाच. तरीही पुन्हा विचारलं तर म्हणाल खेळताना आम्ही धडपडतो ना, मग लागतं. जखमेवर आई औषधाचा कापूस लावते आणि जखम बरी होत जाते आणि मग तेव्हा तो कापूस निघत नाही. तो काढताना पुन्हा डोळ्यात पाणी आणतो. तो कापूस वाईट आहे. झालं. पण आता मी सांगते आज आपण कापसाचा आगळा वेगळा उपयोग करून कापूस शिल्प साकारणारे जागतिक कीर्तीचे कापूस शिल्पी श्रीयुत अनंत नारायण खैरनार यांच्याशी बोलूया. बघा, त्यांच्याशी बोलता बोलता तुम्हाला कापसाचं आश्चर्यकारक असं महत्त्व कळेल. आणि म्हणून बरं का दोस्तांनो, अगदी लक्ष देऊन ऐकायचं. नमस्कार अनंत खैरनार. नमस्कार बालदोस्तांनो. माझा पहिला प्रश्न असा आहे की कापसापासून शिल्प बनवता येईल हे तुम्हाला कधी लक्षात आलं? मला खास लक्षात आलं असं नाही म्हणता येणार. माझ्याकडे कोणीतरी अशी मागणी केली. एका गणेश मंडळाने मला सांगितलं की तुम्ही आम्हाला काहीतरी नवीन बनवून द्या. बरं, नवीन काय बनवणार हा प्रश्न मला पडला आणि मग मी थोडा शोध घेऊ लागलो की नवीन काय आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की कापूस हे माध्यम अजून कोणी वापरलेलं नाही आणि त्यापासून आपण गणपती करू शकतो असं मला थोडं वाटलं आणि मी प्रयोग केला. आणि 1987 साली मी पहिला गणेश घडवला तो कापसातून. म्हणजे आपण शुभ कार्यासाठी गणेशाची आराधना आधी सुरुवातीला करतो, आवाहन करतो. बरोबर. तसं तुमच्या ह्या कलेची जी सुरुवात आहे ती गणेश शिल्पापासून, म्हणजे कापसाचं शिल्प तुम्ही सर्वप्रथम गणेशाचं बनवलं. कापसाचा पसारा असतो म्हणून तुम्हाला तेव्हा घरचे कधी असे रागवलेत का? नाही, काही रागावण्यासारखं घरी वातावरण नसल्यामुळे तसं काही झालं नाही. प्रोत्साहनच मिळत गेलं. तशी परिस्थिती निर्माण, कौतुकच होत गेलं. आणि तो गणपती पहिला जेव्हा घडवला त्यानंतर गावभर त्याची चर्चा झाली. त्यामुळे त्याच्यावर म्हणजे माझ्या घरात वाईट परिस्थिती निर्माण व्हायची काही परिस्थिती तशी नव्हती, चांगलीच होती, फेवरेबल होती. आणि मग आपण साकारतोय ही कला जरा आगळी वेगळी आहे, याची तुम्हाला खात्री कधी पटली? पहिल्या गणपतीला नाही पटली. तेव्हा तो बनवल्यानंतर मी नोकरीच्या शोधामध्ये माझे 1-2-3 वर्ष गेले. त्यानंतर मग मी चोपड्याला नोकरीच्या निमित्ताने आलो. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका जे आहे तिथे आलो मी. त्यानंतर मग सेटल झाल्यानंतर पुन्हा काहीतरी करता येईल का म्हणून पुन्हा चोपड्याजवळ एक आडगाव म्हणून तिथे मी पुन्हा दुसऱ्यांदा गणपती केला. अरे वा. असं करता करता चोपडा नंतर किनगाव, यावल अशा 4-5 ठिकाणी कार्यक्रम केल्यानंतर गणपतीशी माझं काहीतरी नातं आणि कापसाशी नातं जोडलं गेलं. आणि त्याच्यातून मला असं कळलं की आपलं काहीतरी नातं आहे, मग आपण अधिक अभ्यास करायला पाहिजे. मी अधिक अभ्यास सुरू केला. आणि म्हणजे कापसाचे वेगवेगळे गुणधर्म. आणि मग अभ्यास करत असताना लक्षात आलं की आपल्याला बऱ्याचशा समस्या येतात काही ठिकाणी आकार देण्यामध्ये म्हणा. तर मग माझं शिक्षण हे रसायनशास्त्रामध्ये झालेलं आहे. मी BSc केमिस्ट्री केलेलं आहे. तर मग त्या रसायनांचा काही वापर करून कापसाला सौष्ठव प्राप्त करण्याचं एक टेक्निक, तंत्र मी डेव्हलप केलं. आणि त्यामुळे ते शिल्प जे आता ते पडलं तरी फुटणार नाही, तोडायचा प्रयत्न केला तरी तुटणार नाही, अशा चांगल्या प्रकारची शिल्प. आणि कापसाचं जे पांढरं पण असते, ते जात नाही. त्याच्यावरही रसायनांचा प्रभाव होत नाही किंवा निसर्गात जी आर्द्रता आहे त्याचा परिणाम होत नाही, उष्णतेचा परिणाम होत नाही. हे कापूस शिल्प साकारताना हे सगळं शोधून काढलं. जसजशा समस्या येत गेल्या तसतसं उत्तर शोधत गेलो.
असं करता करता गेली 13 वर्ष झालेत की मी ह्या क्षेत्रात काम करतोय. छान. तुम्ही शिल्प बनवतात कापसाचं, तर तो कापूस आपण दैनंदिन जीवनात वापरतो तोच असतो का हो? नाही, म्हणजे सरकीचा कापूस ज्याला म्हणतो आपण, हां, हां. त्या सरकी असलेला तो वापरत नाही मी. हां. हा कंपनीतून घेतलेला असतो आणि कंपनीला सांगून करून घेतो मी मला पाहिजे तसा. बरं. आणि त्यानंतर मी घरी काही केमिकलचा वापर करून त्यात सौष्ठव निर्माण करतो हां. आणि विशिष्ट रसायनांचा वापर केल्याने त्याचे एक ड्युरेबिलिटी ज्याला म्हणतो आपण, तो जास्त टिकू शकेल अशा पद्धतीने बनवला जातो. हां. तर त्याच्यासाठी असं मग तुम्ही वेगवेगळ्या प्रतीचा कापसांचा प्रकार असतो का? हो, कापूस म्हणजे चेहऱ्यासाठी, हात, निश्चितच आहे. पाय, कपडे असं हे जे सगळं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं त्यात दाखवता, तर मग कापसाची आहे. कापसाच्या बऱ्याच क्वालिटीज आहेत. वेगवेगळ्या गुणवत्तेचा कापूस बाजारात उपलब्ध आहे आणि मी काही रसायनांचा वापर करून त्यात आणखीन वेगळा भर टाकत असतो. आता चेहरा जर म्हटला तर त्यात भाव आहेत. हो. ते भाव जे हवे ते येण्यासाठी कापूस सर्वसामान्य वापरून चालत नाही. हां. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर प्रत्यक्ष दाखवलं तर लक्षात येईल कापसात खूप फरक आहे. हां. जसं आपण कपडा म्हणतो, कपड्यातही फरक असतो. हो, चांगला हो. कपडा, चांगली साडी, चांगली भारी साडी हो, असं. हो, हो. तसं कापसाच्या टेक्स्चरमध्ये फरक असतो आणि हां, त्यामुळे तेच. चेहऱ्यावरचे भाव बदलतात. बरं. म्हणजे मग त्या कपड्यांसाठीचा वेगळा, हां. चेहऱ्यासाठीचा वेगळा, चेहऱ्यातल्या आतल्या बाजूला वेगळा, वरती वेगळा, डोळ्यांचा वेगळा. हां, हां. अशा पद्धतीने वेगवेगळा कापूस तिथे वापरलेला असतो. म्हणजे मग त्या कापसांचे असे काही विशिष्ट नावं किंवा त्यांचं नावं नाही, आता हे माझ्यापुरते नावं मी ठरवले असतील किंवा कुठे काय वापरायचं. बाजारातल्या लोकांसाठी कापूस सगळ्यांसाठी सारखाच. मग त्याची किंमत वगैरे कशी असते ती? वस्तूची साधारण की नाही, कापसाची. कापसाची सुद्धा हलक्यातला हलका आणि भारीतला भारी असा 1800 रुपये किलोपर्यंत कापूस बाजारात बरं. उपलब्ध आहे. त्यांनी तो बनवलेला आहे. हो, हो. कोणी हार्ट सर्जरीसाठी केला असेल, कोणी हो. कुठल्या ऑपरेशनसाठी कंपनीने वेगवेगळ्या कंपनीने बनवलेला आहे. हो, हो. पण तो त्यांच्या दृष्टीने कॉस्ट आहे. त्याच्यात माझे केमिकल ऍड करून होऊन जी कॉस्ट होते ती वेगळीच वेगळीच. असं आहे. आणि मग 1800 रुपये किलो. किलो. हां, तेच. असा तो कापूस आणि त्याहून पुढे तुम्ही चेहऱ्यावरच्या हावभावांसाठी, वेगळा. कपड्यासाठी, आतल्या भागासाठी वगैरे असं वेगवेगळ्या मग प्रतीचा थोडाफार कापूस हलक्यातला वापरता. जो असेल तो आपण आतल्या साईडला वापरू हो, शकतो. हो. चांगल्यातला जो भारीतला आहे ज्याच्यातून भाव खुलतात असा फक्त चेहऱ्यापुरता वापरतो. अशा पद्धतीने किंमत ही कमी करतो आपण. हां. मग असं एखादं कापसाचं शिल्प बनवायला साधारण तुम्हाला वेळ किती लागतो? कमीत कमी 30-35 दिवस छोटे अर्धा फुटापर्यंत असे हां. 35 दिवस तर मिनिमम लागतात. कारण त्यामध्ये कसं वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. हां, काही विशिष्ट पायरीपर्यंत काम केलं की त्यानंतर मला थांबावं लागतं. हां. सुकण्याची प्रक्रिया असते. हां. जसं बिल्डिंग बांधतो आपण, एक स्लॅब टाकल्यानंतर नंतरचा मजला आपण काही दिवसानंतर बांधतो. हो. तसं असतं याच्यात. हां. एकावर एक थर दिले जातात आणि त्यानंतर ते सुकल्यानंतर दुसरा थर, असं ते शिल्प घडत असतं. हां. तर कमीत कमी 30-35 दिवस. अर्धा फुटापर्यंतच्या कामाला लागतं. बरं. म्हणजे खूप फास्ट काम केलं तर. तुम्ही आतापर्यंत कोणकोणती शिल्प बनवली आहेत? खूपच बनवलं. तर तुम्हाला माहितीच आहे की गिनीज बुकमध्ये जे आहे ते महात्मा गांधीजींचं आहे, हो. इंदिरा गांधीजींचं आहे, हं, विवेकानंदांचं आहे, साने गुरुजी आहेत, हं. लेडी डायना आहे त्यामध्ये, हां, अशोक स्तंभ आहे, हां. पंडित नेहरू आहेत, हं. जे मुलांचे चाचा नेहरू म्हणून हो, होते हो. ते त्यात आहेत. हो. आणखीन अशी बरेचसे जे जवळजवळ 150 शिल्प मी आत्तापर्यंत घडवली, काही मोडली, काही तोडली, जोडली, काही लोकांना दिली, काही विकली, असं हो, पुष्कळ हो. 150 शिल्प आत्तापर्यंत झाली. विवा शिरवाडकरांचं पण आहे. तात्यासाहेबांचं हो. माझ्याकडून सांगायचं राहून गेलं. खेळणार कुसुमाग्रजांना तुम्ही ते शिल्प दाखवलेलं ना? हो. तात्यासाहेबांकडून आम्ही एक प्रकारे परवानगी काढलीच होती आधी. हां, माझ्याबरोबर काही वरिष्ठ मित्रमंडळी होते, त्यांच्यासोबत गेलो होतो आम्ही. हां. तात्यासाहेबांनी स्मित हास्य करून आम्हाला ती परवानगी दिली होती. त्यानंतर बरं. आम्ही ते शिल्प दाखवलं, त्यांनी शिल्प बघितलं हं, हं. आणि त्यांनी मला लेखी अभिप्रायसुद्धा दिलेला आहे. म्हणजे बरं. माझ्या जीवनातला तो एक सत्कार असेल असं मी समजतो. निश्चितच. त्याबरोबरच अजून एक खूपच चांगलं लोकांना आवडलेलं एक जैन ऋषी जे आहेत, आनंद ऋषी म्हणून जे आहेत, खूप त्यांचे भक्तगण आहेत. हां, त्यांचं एक सुंदर शिल्प माझ्याकडून घडलं गेलं. ते एक माझं भाग्य आहे. त्याच्यात विशेष काही सांगण्यासारखं असेल तर ते शिल्प घडवत असताना हं. काही टेक्निकली माझ्या भाषेमध्ये जे काही तांत्रिक अडचणी असायच्या, त्या तांत्रिक अडचणीचे शोध
किंवा उत्तरं, समस्यावरची उत्तरं ते शिल्प घडवत असताना माझ्याकडून उत्तरं शोधत सापडत गेले मला. असा सुद्धा एक काही दैवी योग असावा. ते कार्य शिल्प बनवताना तुम्हाला असे वेगळेही अनुभव येतात. अनुभव येत गेलेत. म्हणजे काय असेल ते मलाही नक्की माहित नाही, पण समस्या त्या ठिकाणी सुटत गेली आणि मला यश मिळत गेलं. बरं. सुरुवातीपासून म्हणजे तुमचा लहानपणी ड्रॉइंग वगैरे ह्याबद्दल? निश्चितच माझं ड्रॉइंग खूप चांगलं नाही, बरं म्हणता येईल, पण आवड खूप होती. खूप म्हणजे जिद्द किंवा इच्छा पॉवर, विल पॉवर म्हणता येईल, तिची इच्छाशक्ती खूप होती. ड्रॉइंग बेताचं होतं, 4-4 पण जिद्द खूप असल्यामुळे मी काहीतरी नवीनच करेन, साधं काही करणार नाही. ड्रॉइंग का असेना किंवा मग शिल्प का असेना, आणि अशा पद्धतीने मी जिद्दीतूनच हे सगळं उभं केलेलं आहे. मग तसं पाहिलं तर मला मार्गदर्शक कोणी नाही, गुरु कोणी नाही, निसर्ग हाच माझा गुरु आहे. पण जसं आपण कुठेतरी कॉलेजमध्ये गेलो, शाळेत गेलो तर एक गुरु असतो. मुंबईला जे स्कूल ऑफ आर्ट आहे तिथे शिक्षण दिलं जातं शिल्पकलेबद्दल, तर तिथे निदान गुरु नाही तर मार्गदर्शक उपलब्ध असतो. माझ्या बाबतीमध्ये तसं काही घडलेलं नाही. मी कधीतरी एकेकाळी प्रयोग केला, काही समस्या आल्या त्याच्यावर मीच उत्तर शोधत गेलो, आणि निसर्गाने काय जी मला शक्ती दिली असेल त्यातच मला ते उत्तर सापडत गेलेत. आणि असं व्यक्ती स्वरूपात माझ्याकडे गुरु मला कोणी लाभलेला नाही अजून, आणि तोच परमेश्वरच माझा गुरु असेल असं वाटतं, दुसरं काय. बरं. आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महात्मा गांधींच्या शिल्पामुळे नोंद झालेली आहे. तर ह्या शिल्पाची थोडी आम्हाला आपल्या बालदोस्तांना माहिती सांगाल? ह्या शिल्पाबद्दल म्हणजे माझ्या डोक्यात एक कल्पना होती की काहीतरी भव्य दिव्य करावं आणि ते शक्य आहे का ते पण बघावं. तो एक प्रयोगाचा भाग होता. खास ठरवून केलं होतं असं नव्हे, पण प्रयोगच करत आलोय मी खूप वर्ष झाले. त्यामध्ये मी गांधीजीचे एवढ्यासाठी शिल्प निवडले किंवा ते एक आंतरराष्ट्रीय कीर्तीची अशी व्यक्ती असल्यामुळे, आणि चेहऱ्यामध्ये खूप दाखवण्या इतकं स्किल नसेल, मला खूप त्रास होऊ नये, काहीतरी सोपंच करून पाहू आधी, खूप कठीण नको, चष्मा आहे, नाक आहे वगैरे, अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व निवडावं आणि प्रयोग करावं, हा पहिला विचार. त्यानंतर ते इतकं सोपं वाटलं, पण कठीण होत गेलं दिवसेंदिवस. ते 7.5 फूट उंच करायचं कुठे, केलं तर ठेवायचं कुठे, ह्याच्यावर विचार करण्यात माझ्या जवळजवळ 2 वर्ष गेले. मग तुम्ही असं ते पार्टली करत गेलो. मग ठेवायची सोय झाली पाहिजे, कुठे उद्या न्यायची वेळ आली तर नेता आलं पाहिजे, अशा पद्धतीने विचार करण्यात माझे 2 वर्ष गेले. 6 महिने मी प्रत्यक्ष काम केलं आणि असं 2.5 वर्षामध्ये ते शिल्प तयार झालं. डिसेंबर 98ला ते प्रॉडक्ट पूर्ण तयार झालं. गिनेसचं जेव्हा पत्र आलं तुम्हाला की आपल्या ह्या शिल्पाची नोंद आम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली आहे, तर तो क्षण आमच्या दोस्तांना सांगाल? तुम्हाला नेमकं काय वाटलं हो तेव्हा? ते पत्र मला तर नाही मिळालं, माझ्या हातात नाही आलं. माझी पत्नी घरी होती, तिला ते पत्र मिळालं. तिने ते पहिले वाचलं आणि तिने मला फोन करून सांगितलं ऑफिसमध्ये की असं असं पत्र आलंय. पत्र येईल असं मला माहिती होतं, एक खात्री होती, गॅरंटी होती, पण काय आहे बुवा, तिने उत्साहात काही वाचून दाखवलं की काय म्हणून मी तिला कन्फर्मेशन म्हणून 2दा वाचायला लावलं, आणि मला कळलं की बुवा काय जे घडायचं ते घडलेलं आहे. आता काय जास्त उत्साहात उड्या मारत घरी जाण्यापेक्षा मी आपलं आपलं काम करत राहिलो, ऑफिसमध्येच राहिलो. दुपारी 2:30च्या दरम्यान मला हा निरोप आला, आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्या गृहस्थ आश्रमी पुन्हा बाजारात गेला. बाजार हाट करून मग घरी मी 7:30-8ला घरी पोहोचलो. खूप उत्साहात येऊ नये बा, आपले पाय जमिनीवर राहावे हातला एक प्रयत्न होता, बाकी काही नाही. बरं. आता ह्या पुढं आपण आणखी नवीन कोणती शिल्प बनवणार आहात? शिल्प बनवण्याचे माझ्याकडे असे ऑर्डरचे कामं ज्याला म्हणतात ते बरेचसे आहेत, पण कलाकाराला जे करायचं आहे ते करायला वेळ मिळत नाही. नोकरी साधून हे सर्व करायचं तर थोडं त्रासदायक होतं, पण निर्मिती ज्याला म्हणतो आपण, डुप्लिकेशन नाही, कुणाची नक्कल नव्हे, स्वतःच्या डोक्यातले काही कल्पना असेल त्या राबवायला थोडा वेळ कमी मिळतो, पण येणाऱ्या काही काळात त्या घडतील अशी अपेक्षा आहे, आणि त्या रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न करेन मी. तुमच्या या संकल्पासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आता शेवटचा प्रश्न की तुम्ही नाशिकमध्ये
राहायला जाणार आहात आता. हो. तर तिथं आमच्या छोट्या मित्रांसाठी विशेष असा प्रशिक्षण वर्ग तुम्ही घेणार का? हो, निश्चितच घेईन. आता काय शेवटी कला आहे ती हां. आणि ज्ञान आहे ते हां, इतरांना हां. द्यायलाच पाहिजे. हां. तसे जर इच्छुक मुलं, विद्यार्थी जर आलेत, हां. त्यांना त्यामध्ये रस आहे, हां. त्यांच्यासाठी आपण जरूर अशी व्यवस्था करू. हं. दोस्तांनो, ऐकलत ना तुम्ही अनंत खैरनारांनी त्यांची कला कशी विकसित केली ते. तुम्ही नाशकाला गेलात ना की खैरनार काकांना जरूर भेटा आणि त्यांची कापूस शिल्पही बघा आणि असंच जगावेगळं काहीतरी करण्याचा दोस्तांनो तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. थांबूया. नमस्कार. नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आताच तुम्ही असे छंद असे उपक्रम या मालिकेत जागतिक कीर्तीचे कापूस शिल्पकार श्रीयुत अनंत नारायण खैरनार यांची स्मिता दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आणि याबरोबरच आजचा आपला वासंतिक कार्यक्रम संपला. नमस्कार.